माझं नाव अविनाश नारायण क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ता मोहोळ. विषय असा आहे की मोहोळ नगर परिषद येथे मोहोळ शहराचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे. तर अंतिम आराखड्यामध्ये मोहोळ शहरामध्ये विविध ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे. कुठं शाळेचं, कुठं हॉस्पिटलचं, कुठं ग्रंथालयाचं, टाऊन हॉलचं, गार्डनचं. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की गट नंबर 908 /1/1/157 मध्ये आरक्षण क्रमांक 19 मध्ये टाऊन हॉल ग्रंथालय असं आरक्षण पडलेलं आहे. तर त्या आरक्षणमध्ये काय झालेलं आहे की सर्वसाधारण सभा घेऊन सर्वसाधारण सभेमध्ये असे ठरलेलं आहे, इथल्या जे प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीने काय केलेलं आहे की त्या असा प्रस्ताव केलेला आहे की ते टाऊन हॉल ग्रंथालय आहे त्याचा आरक्षण रद्द करण्यात यावे. मग आमचं म्हणणं आहे की मी त्याच्यावर त्या प्रस्तावाला मी हरकत घेतली आणि माझं म्हणणं आहे की तुमची नियोजित जागा नाही, पर्यायी जागा कुठे आहे, आराखडा कसा आहे, क्षेत्र किती आहे, असं कुठलंही तुमच्याकडं कारण किंवा पर्यायी जागा नसताना तुम्ही आरक्षण कुठल्याही तत्वावर रद्द करत आहे. त्याच्यासाठी आम्ही हरकत घेतली. आज माननीय नगराध्यक्ष सिद्धीताई यांनाही निवेदनद्वारे आम्ही कळवलेलं आहे की आमचे विविध म्हणजे कारणे आहेत की मोहोळ शहरामध्ये पर्याय ठोस आराखडा नाही, अजून आरक्षण रद्द करण्यासाठी पर्यायी जागा नाही आणि काय म्हणतात मोहोळ शहरामध्ये इथं जर आपण टाऊन हॉल केलं किंवा ग्रंथालय केलं ते भव्यदेवी होईल. नेमकं हे टाऊन हॉल कुठल्या प्रभागात आहे? टाऊन हॉल किंवा ग्रंथालय 10 नंबर प्रभागामध्ये आहे आणि गट नंबर 908 मध्ये आहे. आणि अजून एक सांगायचं की त्याच गटामध्ये आपल्या DPDCचा निधी करोडो रुपयाचा निधी खर्च केला गेला आहे. ती कुठल्या ह्याच्यावरती केलेला आहे ते अद्याप आम्हाला कारण माहीत नाही, कारण तिथे अजून माणसं राहायला आले नाहीत. आणि तुम्हाला सरकारी निधी हवा आहे पण सरकारला जागा द्यायला नको आहे की कशासाठी, कुणाच्या हितासाठी, हे आम्हाला अजून मोहोळवासियांना कळलं नाही. तर आपण मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तर मुख्य अधिकारी काय म्हणतात? मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं, हरकती घेतले, तर मुख्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हे सर्वस्व अधिकार जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना आहे आणि ते अधिकार सर्वसाधारण सभेमध्ये ठरले जातात. माझ्या हातात काही नाही. तुम्ही फक्त हरकत घेऊ शकतो, आम्ही त्याच्यावर सुनावणी घेणार, फक्त एवढंच आहे. प्रस्तावावर पाठवायचा, रद्द करायचा काय ते सर्व अधिकार हा लोकप्रतिनिधींना आहे. आमच्या लोकप्रतिनिधींना हेच म्हणणं आहे की पर्यायी जागा नसताना तुम्ही हा घाट कशासाठी घालत आहे, कोणाच्या हितासाठी घालत आहे, हेच म्हणणं आहे.